नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आता हे हिवाळ्याचे दिवस आहेत, तर आपल्याला वेस्टेज मध्ये आहे ना भरपूर काही मिळतं, पण त्याच्यात आहे ना आपल्याला आहे ना जो भोपळा मिळतो ना, त्याला आपण आमच्याकडे तर मावळामध्ये आहे ना डांगरी भोपळा म्हणतात. तर त्या भोपळे आहे ना 2-3 वेळा मला मोठे मोठे भोपळे मिळाले. मी ते चांगल्या पद्धतीने चिरून पण टाकले कोंबड्यांना, पण कोंबड्यांनी काही खाल्लंच नाही ते. आणि मेन म्हणजे भोपळ्याचे गुणधर्म म्हणजे कसे असतात की त्याच्यामध्ये आहे ना कॅल्शियम, विटामिन, लोह, फायबर हे भरपूर प्रमाणात असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की कोंबड्यांची त्वचा पण चांगली राहत्यात आणि हाडं पण मजबूत होत्यात चांगली. तर मी काय केलं, 2-3 वेळा त्यांना चिरून टाकायचा प्रयत्न केला. बरं, त्यांनी काय ते खाल्लं नाही, ते वाया घालवलं. म्हणून मी काय केलं की त्याला आहे ना चांगला चिरला काल, आणि आहे ना त्याच्या खापा करून गुळाच्या पाण्यात तो भोपळा मी उकळला. आणि गुळाच्या पाण्यामध्ये उकळून तर मी आज कोंबड्यांना देणार आहे, आणि गुळाचं पाणी सुद्धा त्याच्यात तसंच ठेवलेलं आहे. तर आपल्या कोंबड्या किती आवडीने खात्यात. आता भोपळा तर प्रथम म्हणजे भरपूर प्रमाणात गरम असतो, आणि गुळ पण भरपूर प्रमाणात गरम आहे. आता ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढण्यासाठी आपल्याला असं केलं पाहिजे की त्यांच्या शरीरात अशी भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, आपल्या कोंबड्या चांगल्या तंदुरुस्त राहिल्या पाहिजेत. त्यामुळे मी काय केलं की ते भोपळ्याचं आहे ना चांगल्या बारीक खापा करून आहे ना गुळाच्या पाण्यामध्ये आहे ना मी त्या उकळल्यात चांगल्या, आणि आता मी कोंबड्याला देणार आहे. आपल्या कोंबड्या बघा किती आवडीने खात्यात. तर तुमच्या समोरच देते. आता हे ना गुळाचं पाणी आहे, आपल्याला हे टाकून नाही द्यायचं. कोंबड्यांना आहे ना ते आहे ना प्यायसाठी द्यायचं, आणि नुसता भोपळा आहे ना खायला द्यायचा, म्हणजे गुळ पण पाणी पण त्यांच्या पोटात जाईल. बघा, आता 2-3 वेळा मी चिरून टाकला तर त्यांनी खाल्ला नाही, वाया घालवला. आणि चांगला असा शिजून घेतला, साली सहित घेतलेला आहे हा भोपळा मी शिजून. तर किती आवडीने खात्यात बघा. तर ह्याच्यामुळे ना मेन म्हणजे काय होतं, आपल्या कोंबड्यांची आहेत ना हाडं पण मजबूत राहतात, त्यांना एक चमक पण चांगली येते, आणि एक टायमाचं आपल्या खाद्याचं पण नियोजन वाया जात नाही, खात्यात आवडीने. त्याच्यामुळे तुम्ही पण देत चला. बघा, संपवलं लगेच. किती आवडीने त्यांनी गुळातला भोपळा खाल्लाय हा. सालीत झालं, परत त्यांच्या बियामध्ये जरी झालं तर भरपूर प्रमाणात त्याच्यात आहे ना कॅल्शियम, विटामिन्स असतात. त्याच्यामुळे आहे ना आपल्या कोंबड्यांना हे देत चला. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर अत्यंत गरजेचं आहे. असं जर आपण जर सुका जर चिरून जर टाकला ना तर खायचा कटाळा करतात. तर थोडं गुळाच्या पाण्यात जर उकळून दिला तर व्यवस्थित खात्यात. आता तुमच्या समोरच बघा, आहे का, पडून पण द्याय नाही, सगळं खायला लागले. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपल्या अवतीभोवती सुद्धा भरपूर प्रमाणात शेतकरी कुक्कुटपालन करतात. त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात हा आपला भोपळा पण असतो. तर वाया न जाता तो आपला कोंबड्यांना झालं असं जरा शिजून जर दिला ना तर आपल्या कोंबड्या चांगल्या तंदुरुस्त राहतात.
तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.